खासदार संजय राऊत यांना जे आहेत आपण दुग्धाभिषेक घातलाय, काय या मागचे कारण आहेत, काय सांगा? संजय राऊत साहेब शिवसेनेचे नेते आहेत, सामनाचे संपादक आहेत, आमचे सगळ्यांचे देशाचे लाडके प्रिय नेते आहेत. त्यांनी सकाळी उठल्यानंतर या देशातला भ्रष्टाचार, राम मंदिरामधला भ्रष्टाचार, देवळातला भ्रष्टाचार काढण्याचं काम त्यांनी करत आहेत. जंतर मंतर युवकांचं आंदोलन असू दे, त्याला पाठिंबा द्यायचं काम संजय राऊत करत असतात. कुठंतरी या भाजपवाल्यांचा भ्रष्टाचार निघेल त्यामुळे त्यांना भीती आहे. त्यामुळे ते पुतळा जाळल्यामुळे आम्ही संजय राऊत साहेबांना दुग्धाभिषेक करतो. भैया, काय आंदोलन केलंय, काय सांगाल? आज खासदार संजय राऊत यांच्यावर आपण दुग्धाभिषेक केलेला आहे. शिवसैनिकांचं प्रेरणास्थान असलेलं संजय राऊत हे व्यक्तिमत्व सर्वांना आवडणार आहे. फक्त भाजपला आवडत नाही, कारण ते जे बोलतात ते बोलले की ह्यांना खाली मिरची लागलेली असते. काल सोलापुरात बर्नालचा प्रचंड खप झालेला आहे. आम्हाला अशी माहिती मिळाली की भाजपवाल्यांनी बर्नाल लावून सोलापुरातलं बर्नाल संपलं. आता बहुतेक मुंबईवरून परत एक ट्रक येईल, कारण काय आज संजय राऊत काय बोलतील आम्हाला माहीत नाही. आणि जे पालकमंत्र्यांचे चाटुकार होते, बेकार संघटना होती, कारण महापालिका निवडणुकीत बरंच काय काय त्यांनी वाटलं, परंतु सच्च्या भाजपवाल्यांना वाटलं नाही. आणि त्यांचे पण काही कार्यकर्ते उपाशी होते. त्यामुळे त्यांनी काल संजय राऊत यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. आम्ही देखील काल पोलिसांकडे मागणी केलेली की त्या संबंधितांवर गुन्हे दाखल करा. गुन्हा काय दाखल होतो हे बघूच आहे. परंतु काल भाजपमधले सच्चे भाजपाई प्रचंड आनंदलेले होते, कारण हा जे उपरेत हे उपरे येऊन त्यांच्या उरावर बसलेले आहेत. त्यामुळे त्यांची अशी गोष्टी झाली, सहन होत नाही, सांगता येत नाही, मुळव्यात झाल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळं सच्चे भाजपप्रेमी काल सोशल मीडियावर प्रचंड आनंदाने व्यक्त होत होते. याचा आम्हाला आनंद आहे की भाजपमध्ये थोडी तरी भाजपा शिल्लक राहिलेली आहे. नाहीतर ही सगळी बाहेरून आणलेली भाजपा ही फक्त दुधावरची साय, खाली दूध नाही पाणी आहे. परंतु जर शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याचा अवमान उपमर्द करायचा प्रयत्न केला, पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही जसेच तसे जाऊन त्या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय राहणार. आज आपण काय केलंय, काय सांगा? आज या ठिकाणी त्यांनी काल जो घाणेरडा प्रकार केला होता, इथं आम्ही गोमूत्र शिंपडलंय. ही गोमूत्र शिंपडून ही जागा स्वच्छ करून या ठिकाणी संजय राऊत साहेबांच्या प्रतिमेला आम्ही दुधाचा अभिषेक केलेला आहे आणि इशारा दिलेला आहे की यापुढे आमच्या नादाला लागू नका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.